ठीक आहे, मी सुरू करतो. माझं आत्ता सचिनजींशी बोलणं झालं, त्याप्रमाणे आज आपण सुरू करूयात. नमस्कार आधी सगळ्या बारा मावळच्या सर्व बारा मावळ ग्रुपच्या सर्व सदस्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आपलं व्याख्यान चालू करण्या अगोदर मी बारा मावळचे जे सगळे ॲडमिन आहेत, विशेषतः श्री सचिनजी खोपडे आणि बाकी इतर सर्व जे कोणी संचालक असतील त्यांचे मनापासून आभार मानतो की आज तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझं जे काही थोडं बहुत अल्पज्ञान आहे मोडी लिपीविषयी किंवा जेजुरीवर मी जे काम केलं त्याच्याविषयी ते मला तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आधी बारा मावळ ग्रुपचे विशेषतः सचिन खोपडे यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, जेजुरी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, कारण जेजुरीचा खंडोबा हे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. 18 पगड जातींचं कुलदैवत आहे आणि त्यामुळे त्याच्याविषयी आस्था ही प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये असते. पण या जेजुरीच्या खंडोबाचं ऐतिहासिक साधनं आपल्याला काय सांगतात किंवा काय त्याच्यातून माहिती मिळते, हाच विषय आजचा आपला आहे. विषय थोडासा व्हास्ट आहे, खूप मोठा आहे, कारण मला स्वतःला जेव्हा मी त्यावर पुस्तक लिहिलं किंवा अभ्यास चालू केला त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा विषय इतक्या सहजासहजी अभ्यास करून मांडणं म्हणजे पुस्तकामध्ये हे तितकंसं सोपं नाही. सो जवळजवळ मी 2 वर्ष त्याच्यावरती काम केलं. की त्याचे जी आपली मोडी लिपीतील कागदपत्र आहेत पुणे पुरालेखागारामध्ये पेशवे दप्तरातली, त्यातली साधारण 5-1 हजार कागदपत्र अभ्यासली आणि मग त्याच्यातून मग पेशवेकालीन जेजुरी हा ग्रंथ तयार झाला. पण जेजुरीचा आपण इतिहास हा प्राचीन कालखंडापासूनचा थोडक्यात आढावा घेऊ तर अगदी पेशवाईच्या अखेरपर्यंत. ॲक्च्युली खरं तर हा एक तासाभरात मांडण्याचा विषयच नाही, हा विषय खूप मोठा आहे. पण मी त्यातल्या त्यात खूप सोप्या पद्धतीनं आणि प्रत्येकाला जे मी सांगतोय त्यातला अगदी सहजगत्या कळेल असं मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. तर जेजुरीच्या प्राचीन इतिहासाची साधनं म्हणजे सगळ्यात जुनं जे साधन आहे ते आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातं तर इसवी सन 1226चा सगळ्यात जुना शिलालेख आहे. हा शिलालेख जैन शिलालेख आहे. ठीक आहे, तर 1226चा शिलालेख हा जेजुरीमध्ये आहे सगळ्यात जुना, जो आपल्याला त्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देतो, त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा सांगतो. एकंदरीत जेजुरीमध्ये शिलालेख जे आहेत ते साधारण 20 आहेत. पण आपला विषय हा मुख्यतः मराठा कालखंड असल्यामुळे आपण मराठा कालखंडाविषयी बोलूयात. सगळ्यात आधी आपण जेजुरीचं जे मंदिर आहे त्याच्याविषयी बोलूयात. माफ करा, मंदिराच्या अगोदर मी थोडंसं तुम्हाला त्याची पौराणिक एक माहिती देतो. माझं स्वतःचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबाच आहे आणि आमच्याकडे गेले 3 पिढ्या जेजुरीच्या कडे पठारची वारी असल्यामुळे त्याची सेवा त्याची उपासना चालू आहे. पौराणिक महत्त्व अशासाठी सांगतोय, खरं तर आपला विषय हा इतिहास आहे, पण त्याचा जो पुराणातून येणारा जो इतिहास आहे तो पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशी संबंधित काही गोष्टी नंतर कागदपत्रांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून मी थोडक्यात सांगतो. जेजुरीची जी कथा दिलेली आहे, मार्तंड विजय नावाचा ग्रंथ 1824 साली लिहिला गेला. त्याच्यामध्ये हा ग्रंथ हा 13व्या शतकापासून जे प्रचलित असलेलं मल्हारी महात्म्य आणि जयाद्री महात्म्य या 2 संस्कृत ग्रंथांवर आधारित हा प्राकृत ग्रंथ गंगाधर कवी यांनी लिहिला. त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती ऑथेंटिक माहिती आहे जेजुरी या स्थानाविषयी, खास करून जेजुरीविषयी. तर जेजुरी आत्ता जिथं आहे त्या सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत त्याचं पुराणातलं नाव आहे धवलगिरी पर्वत. ठीक आहे, म्हणजे एक साधी बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, आजकाल ते सिरियल वगैरे पण घरोघरी माहिती बघितली गेल्यामुळे जय मल्हार सिरियल, त्यामुळे बेसिक गोष्ट माहिती की मणिमल्लासूर नावाचे 2 दैत्य होते आणि त्यांना मारण्यासाठी शिवानी मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाचा अवतार घेतला. तर जेजुरीशी त्याचा संबंध असा येतो की जेव्हा हे सप्तर्षी जे होते ज्यांना मणिमल्लांनी त्रास दिला, हे सप्तर्षी जेव्हा सगळ्यात आधी इंद्राकडे गेले, तिथून विष्णूकडे आणि तिथून शिवाकडे गेले. तर हे सगळं नारद मुनींच्या सांगण्यावरनं त्यांनी केलं. पण जायच्या आधी म्हणजे त्यांना त्रास दिला मणिमल्लांनी, त्यांचे आश्रम उद्ध्वस्त केले, त्यांचे सगळे होम हवन कुंड हे केली, म्हणजे गायी मारल्या, अनेक गोष्टी केल्या त्यांनी. तर मग त्यावेळेस नारद मुनींनी ॲज इट इज ती पुराणातली एक बेसिक कथा असते की नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही इंद्राकडे जाऊन सहाय्य मागा, पण ते म्हणाले मी आमचे कुटुंब कुठे ठेवायचे. मग तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की सह्याद्रीच्या रंगामध्ये धवलगिरी क्षेत्र आहे. धवलगिरी म्हणजे आत्ताचं जेजुरी. ठीक आहे, आणि त्या क्षेत्राच्या तिथे दुर्वास ऋषींनी श्राप दिला की इथं जे कोणी दैत्य येतील ते अग्नीने भस्म होतील
असा तिथं श्राप आहे, त्यामुळे तुम्ही तिथं तुमची कुटुंब ठेवा. तर मग हे सगळं झाल्यावर मग ते तिथे कुटुंब ठेवली. मग इंद्राकडे गेले, इंद्राने असहाय्यता दर्शवली. त्यानंतर विष्णूकडे, आणि मग त्याच्यानंतर ते लोक शिवाकडे गेले. आणि मग शिवानी खंडोबाचा अवतार घेतला. तर ते खंडोबाच्या अवताराचं वर्णन एकमुख चतुर्भुज, म्हणजे पंचमुखी शिव असतो. शिवाचं वर्णन जर तुम्ही वाचलं तर 5 मुखांचा शिव आहे. तर त्यांनी एकमुख चतुर्भुज असं ते रूप घेतलं. आता त्याचं मार्तंड भैरव हे नाव कसं पडलं, तर जेव्हा तिने ते एकमुख चतुर्भुज रूप घेतलं तर त्याचं जे तेज होतं ते अनंत कोटी सूर्याचे तेजा इतकं होतं, असं त्याचं वर्णन आहे मल्हारी महात्म्यामध्ये. तर ते वर्णन म्हणून तो मार्तंड म्हणजे सूर्य, आणि त्यांनी एक हुंकार दिला म्हणून संपूर्ण ब्रह्मांड असं हल्लं, म्हणून त्याला भैरव अशी त्याची ती व्याख्या त्या ह्याच्यात दिलेली आहे. तर मग कैलासावरून हे सगळे निघाले आणि आकाशमार्गे जे पहिले आले तर ऋषींनी विनवणी केली, तुम्ही पहिले आमच्या कुटुंबांच्या इथं चला, म्हणजे जिथं कुटुंब ठेवले तिथं, आणि मग तिथून मग तुम्ही जाऊन मणिमल्लांना पुढे मारा. तर मग ते पहिल्यांदा जे उतरले ती कथा अशी सांगितली होती की ते जे आत्ताचे जेजुरी आहे खालचा किल्ला, म्हणजे जो खाली आपल्याला दिसतो मेन हायवेवरनं, त्याला जेजुरी गड म्हणतात. त्याच्या मागे जे कडेपठार हा अपभ्रंश आहे. मूळ आहे कऱ्हे पठार, म्हणजे कऱ्हेचं पठार जे आहे पठारी प्रदेश, दॅट इज कॉल्ड कऱ्हे पठार. तर तिथे वरती जे शिवलिंग आहे मूळ स्थान ज्याला म्हटलं जातं, तिथे येऊन ते राहिले 3 दिवस 3 रात्र राहिले, आणि मग तिथून पुढे जाऊन मणिमल्लांना मारलं. असं त्या जेजुरी स्थानाचं महात्म्य आहे. आणि म्हणून जेजुरी हे प्रस्थपीठ पण आहे आणि त्याला राजधानी पण म्हटलं जातं. हा झाला त्याचा पौराणिक इतिहास. आणि मी मध्यंतरी म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांचा असा एक समज आहे की ती जय मल्हार सिरियल लागली म्हणून जेजुरीला खूप गर्दी व्हायला लागली किंवा असं वगैरे. तर ते तसं नाही आहे. आपला जे मराठ्यांच्या इतिहासाची जी साधनं आहे त्यातलं अव्वल दर्जाचं साधन म्हणजे मोडी कागदपत्र. मोडी कागदपत्रांमधनं जेजुरीच्या खंडोबाचं किंवा त्याच्या प्राचीन सुद्धा जी काही शिलालेख वगैरे त्या साधनांतून असं लक्षात येतं की खंडोबा हे जागृत देवस्थान हे अगदी पुरातन काळापासून मानलं गेलेलं आहे. त्यामुळे ते आत्ताच काहीतरी तिथे गर्दी व्हायला लागली वगैरे असं काही नाही. आता मी एक त्याचे पैलू उलगडणार आहे जे आपल्याला डॉक्युमेंट्समधनं आढळतात. तर जेजुरीचा आत्ता जो खाली गड किल्ला दिसतो आपल्याला, किल्ला दिसतो तो कोट बांधल्याचा, तो किल्ला आत्ता जो दिसतो तो होळकरांनी बांधलेला आहे. पण त्याच्या अगोदर काय होतं, सगळ्यात पहिलं मंदिर कोणी बांधलं ते, तर त्याचा उल्लेख आपल्याला मराठी रियासत खंड 3 मध्ये मिळतो. त्याच्यामध्ये राघुम अंबाजी जो होता खटावचा, म्हणजे साताऱ्याजवळ जे खटाव नावाचं गाव आहे त्याला राघुम अंबाजी खटावकर असं म्हणतात. तो मुघलांकडे चाकरीला होता. या राघव अंबाजीचं कुलदैवत खंडोबा, आणि यांनी ते मंदिर बांधलं अशी त्याच्याविषयीची नोंद मराठी रियासतीमध्ये त्याची आख्यायिका आहे. त्यांनी सभामंडप बांधला, ओवऱ्या बांधल्या. तर अशा पद्धतीने त्यांनी बांधकाम 1635 साली चालू केलं ते 1637 पर्यंत. पण आत्ताच मगाशी माझं काही वेळापूर्वी दाभाडे जे आहेत सत्यशील दाभाडे त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्याच्यामध्ये असं त्यांच्याही माहितीत असा एक संदर्भ आहे की ते मंदिर हळूहळू जे डेव्हलप झालं त्यामध्ये विंचुरकर, दाभाडे, होळकर, खटावकर असे सगळ्यांचंही आहे. तर आता मी त्यांच्याशी ते बोलणार आहे पुढे जाऊन. त्यांना म्हटलं आपण बसून एकत्र त्यावरती बोलूयात आणि ती कुठली संदर्भ आहेत ते पाहूयात. पण आत्ता जे मराठी रियासतमध्ये खंड 3 मध्ये जो उल्लेख आहे त्याच्यानुसार हे मंदिर बांधलं गेलं 1635 ते 37 दरम्यान ते बांधलं गेलं. त्याच्याभोवती एक छोटासा कोट पण त्या राघू अंबाजींनी उभारला होता. पुढे जाऊन मल्हारराव होळकरांनी साधारण 1738 सालापासून तिथे काम करायला सुरुवात केली. म्हणजे एक शिलालेख जे आढळतात होळकरांचे ते साधारण 1638 पासूनचे पुढचे आढळतात. ते काम अगदी 1770 पर्यंत चालू होतं. 1738 ते 17 थोडं करत ते बांधलं गेलं. म्हणजे अहिल्याबाई होळकरांपर्यंत पुढे ते सगळं बांधलं गेलं. त्यामुळे आत्ताचा जो किल्ला म्हणजे ह्या राघव अंबाजींनी जे मंदिर बांधलं होतं किंवा जो कोट बांधला होता तो नंतर काही कालांतरानंतर तो जीर्ण झाला, ढासळला. त्यामुळे मल्हारराव होळकरांचं कुलदैवतच, होळकर घराण्याचं कुलदैवतच खंडोबा असल्यामुळे त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. नव्यानं पूर्ण ते मंदिर आणि तो जो सगळा जो किल्ला कोट आहे तो त्यांनी बांधला. आता आपण साधारण आपल्या मराठा कालखंडाचे तुम्हाला माहिती आहे 2 भाग पडतात. एक मुख्य शिवकाळ, दुसरा पेशवेकाळ. तर शिवकाळामधल्या काही नोंदी ज्या आहेत त्या काय आढळतात आपल्याला जेजुरीच्या संदर्भात त्या आपण बघूयात. तुम्हाला माहिती आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधनेमध्ये खंड 6 मध्ये तो उल्लेख आहे. तो बखरीमधला उल्लेख आहे. मला वाटतं की शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट तिथं झाली होती, पण तो उल्लेख बखरीमधला आहे.
रादर त्यात असेही उल्लेख की शहाजी महाराजांनी तिथं वाडा वगैरे बांधला होता, पण त्याला पुन्हा की ऑथेंटिक प्राथमिक जे साधन आहे ते कुठं अजून आजतागत सापडलेलं नाही आहे. तर दुसरं असं की मला जेजुरीचे मोडी डॉक्युमेंट्स बघताना छत्रपतींच्या घराण्यातली जी काही पत्र सापडली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा कौलनामा सापडला होता. मी हा कौलनामा प्रकाशित केला, म्हणजे माझं नशीब येतं बाबतीत की तो जेजुरीच्या संदर्भातच मला सापडला. जेजुरीच्या पाटलाला दिलेला तो कौलनामा आहे. तो मी आपला समारोप होईल त्यावेळेस त्याच्याविषयी डिटेल बोलतो. पण एकंदरीत ती सगळी कागदपत्र अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की छत्रपतींच्या घराण्याची जेजुरीच्या खंडोबावर अत्यंत श्रद्धा होती. कशी तर त्या संदर्भात 2 पत्र महत्त्वाची आहेत. एक म्हणजे राजाराम महाराजांचं पत्र आहे. ते 1699 साली 3 मार्चला राजाराम महाराजांचं निधन झालं सिंहगडावर, पण 1699ला राजाराम महाराजांनी एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र हे मी माझ्या पुस्तकात छापलं, हे माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही महत्त्वाची सगळी पत्र मी छापलेली आहेत आणि त्याचं लिप्यांतरासकट त्याचं डिस्क्रिप्शनही दिलेलं आहे. मी मुद्दाम इथे दाखवतो म्हणजे काय असतं, ऑथेंटिसिटी येते. हा जो आहे तो हा शिवाजी महाराजांचा कौलनामा. आता इथे जेवढा क्लिअर दिसणार नाही तुम्हाला, पण एक दाखवतो इकडे मूळ पत्र त्याचं लिप्यांतर. ह्याच्याविषयी शेवटी बोलूयात आपण, कारण ते एक्सप्लेन करायला थोडासा वेळ जाईल. दुसरं जे पत्र मिळतं राजाराम महाराजांचं, छत्रपती राजाराम महाराज यांचं हे पत्र आहे. ठीक आहे, हे पत्र स्वस्तिश्री राज्याभिषेक शक 26 त्यातलं एक थोडक्यात हे सांगतो. त्यांनी ते पुण्याच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलंय की राजाराम महाराज यांनी आज्ञा केली ऐसी जे श्रीस्थल मौजे जेजुरी प्रांत मजकूर याचा पूजा उत्सव पूर्वापार ज्योतिषाच्या हाते चालत आहे. ज्योतिष म्हणजे हात बघणारा ज्योतिष नाही, ज्योतिष कुलकर्णी हे एक वतन आहे. तर जेजुरीचे ज्योतिष कुलकर्णी वतन खाडे आणि बेलचरींकडे होतं. तेणेप्रमाणे तो अविच्छिन्न चालला पाहिजे, कुठलाही खंड न पडता हा पूजा उत्सव म्हणजे छत्रपतींच्या घराण्याकडून केलं जाणारी पूजा उत्सव बारमाही जी चालायची पूजा नैवेद्य वगैरे हा अविच्छिन्न चालला पाहिजे, हे स्वामीस आवश्यक याकरिता हाली हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुम्ही ज्याप्रमाणे पहिलेपासून श्रीचा पूजा उत्सव चालत आला आहे त्याचप्रमाणे पुढेही अविच्छिन्न चालून पूजन पडे ऐसी गोष्ट करणे ये विषयी अंतर न करणे अशी स्पष्ट आज्ञा छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेली आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते, हे एक पत्र आणि पुढचं एक अजून एक पत्र. हे पुढचं पत्र आहे ते दुसरे शिवाजी महाराज म्हणजे ताराराणींचे पुत्र कोल्हापूरच्या गादीवरचे छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांनी पाठवले. हे राज्याभिषेक शक 29चं आहे, म्हणजे साधारण इसवी सन 1703चं पत्र आहे. म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज सुटून यायचे होते त्याच्या आधी. त्याच्यामध्ये म्हणजे ते लहानच होते 3 ते 4 वर्षाचे. त्यांना गादीवर बसून ताराराणी बाईसाहेब हा कारभार सगळ्या बघत होते. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय केलं तिथे की आता मी जे मगाशी सांगत होतो की ते देवस्थान जागृत आहे की जेजुरीचा खंडोबा जागृत आहे, हे आजही सगळे लोक मान्यता म्हणजे आजही तशी मान्यता आहे. आज आपण ऐकतो की अरे नाही खंडोबा जागृत आहे जेजुरीचा देव. तर हे कागदपत्रात पण 1703च्या पत्रामध्ये पण येतं की राज्याभिषेक शक 29 सुभानुनाम संवत्सरे जे काय असेल ते रविवासरे क्षत्रिय कुळावताहून श्री राजा शिवछत्रपती आणि राजश्री अंताजी त्रिमल देशाधिकारी व कारकून पुणे यांना आज्ञा केली ऐसी जे श्री मुक्काम मौजे जेजुरी देवस्थान बहुत जागृत स्थल आहे असं छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांच्या पत्रामध्ये स्पष्ट आलेलं आहे. तेथील देवांची पूजा म्हणजे तिथलं मूळ खंडोबा आणि इतर देवांची पूजा नैवेद्य व नंदादीप व किरकोळ व दक्षिणा देव ब्राह्मण या स्पेसची मोहीम चालत आहे. म्हणजे पूर्वीपासून त्यासाठी तरतूद छत्रपतींच्या घराण्यातून केलेली जात होती. तर त्यात पुढे काय म्हणतात ते की कित्येक कमतर आहे, पण आता त्यामध्ये थोडंसं कमी पडायला लागलंय. म्हणजे जी पूर्वीची तरतूद होती याकरिता पूजाविधी यथासांग होत नाही म्हणून विधीत झाले. त्यावरून येणेप्रमाणे हाली मोहीन येणेप्रमाणे म्हणजे पुन्हा एकदा नव्यानं तरतूद करून दिली. त्याच्यामध्ये मग पुढे काही ठराविक धान्य रोजच्या नैवेद्यासाठी खंडोबाला रोज नैवेद्य केला जावा, रोज पंचामृत आणि इतर गोष्टींनी अभिषेक केला जावा, रोज भंडार रोज गुगुळ धूप केला जावा म्हणजे त्याची सेवा हे केली जावी. अशा पद्धतीने त्यांनी ती पूर्ण विड्याची पानं रोज सुपाऱ्या चंदन या सगळ्या गोष्टी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांनी त्या जेजुरीच्या खंडोबासाठी लावून दिल्या. ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जेजुरीच्या खंडोबावरती दस्तूरखुद्द छत्रपतींच्या घराण्याचीच मोठी श्रद्धा होती आणि त्याचं पूजा तिथला नैवेद्य उत्सव बारमाही जे आहे ते व्यवस्थित चालू राहील याची पुरेपूर त्यांनी काळजी घेतल्याचं दिसतं. आता आपण येऊ शाहू महाराजांकडे.
म्हणजे थोरले शाहू छत्रपती संभाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज, त्यांनी त्यांचं एक पत्र महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याविषयी तर अनेक प्रकाशित गोष्टी आहेत जेजुरीशी संबंधित. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पत्र मला जे सापडलं होतं ते एक दाखवतो तुम्हाला इथे. थोरले शाहू महाराजांचं एक पत्र आहे, त्याच्यामध्ये हे शिक्क्याचं पत्र आहे, ते बाजीरावचं आणि पंतप्रतिनिधींचं शिक्के. थोरल्या शाहू महाराजांच्या ज्या दोन राण्या होत्या, एक सकवार बाईसाहेब आणि दुसऱ्या सगुणा बाईसाहेब, या दोघींनाही जेजुरीमध्ये 5-5 बिघे जमीन शाहू महाराजांनी त्यांच्या दरुनी मालासाठी म्हणजे राणी वशाच्या खर्चासाठी, त्यांचे जे पहिला वाडा दुसरा वाडा असा उल्लेख येतो कागदपत्रातून, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी ह्या तिथे जमीन हे करून दिली होती. ती जेजुरी हे त्या काळातही राज्याच्या आर्थिक म्हणजे राज्याच्या तिजोरीत आर्थिक भर घालणारं मोठं क्षेत्र होतं. कसं ते पुढे हळूहळू एक्सप्लेन होईलच. आता व्हायचं काय की जेव्हा आपले जे मुघलांची काही वेगवेगळे करार झाले की चौथाईच्या सनदा आणल्या बाळाजी विश्वनाथांनी वगैरे, याच्यामध्ये जेव्हा आपण जो काही ठराविक वसूल घ्यायचो म्हणजे स्वराज्यामध्ये काही हिस्सा यायचा, कर मिळायचा, त्यातला काही भाग हा मुघलांना द्यावा लागत असे, तर त्याच्यामध्ये जेजुरी पण होतं. पण शाहू महाराजांच्या ह्या पत्रामध्ये शाहू महाराज म्हणतात, आणि हे जे वसुलीचं काम करायचे ते पुणे प्रांताचे जे देशपांडे किंवा जे काही अधिकारी असतील ते करायचे. म्हणजे जे पूर्ण वसूल यायचा त्याच्यातला ठराविक हिस्सा मुघलांना, बाकीचा आपल्या तिजोरीमध्ये स्वराज्याच्या तिजोरीत. पण शाहू महाराजांनी या पत्रामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही मुघलांच्या वतीने मन मानेल तसा कर वसूल करता, आणि तुम्हाला हे माहिती आहे की जेजुरी हा गाव दरुनी महालाकडे लावलेला आहे, म्हणजे तिथून जो येणारा खर्च स्वराज्यात जो तिजोरीत भर पडते तो राणी वशाकडे म्हणजे राण्यांच्या महालाच्या खर्चासाठी तो लावलेला आहे. असं असूनही तुम्हाला माहिती असूनही तुम्ही उपसर्ग का करता याविषयी तुम्हाला मी आधी बजावलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा शाहू महाराजांनी त्यांना तंबी दिली की पुन्हा जेजुरी गावाला उपद्रव होईल, उपसर्ग होईल असं काहीही करू नये. त्या संदर्भातलं हे एक महत्त्वाचं पत्र आहे. दुसरं असं एक लक्षात आलं जेजुरीचा अभ्यास करताना की शाहू महाराज किंवा एकंदरीतच छत्रपतींचं घराणं यांची जेजुरीच्या खंडावर खूप श्रद्धा होती. एक महत्त्वाची काही घटना घडल्या त्या म्हणजे अशा, थोरले शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे, तुम्हाला माहिती आहे कान्होजी आंग्रे आधी ताराराणी बाईसाहेबांच्या पक्षात होते, नंतर मग बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांना शाहू महाराजांच्या बाजूला वळवून घेतलं. ही घटना घडली साधारण 14 फेब्रुवारी 1714 रोजी, 14 या साली. पुढे पण मग शाहू महाराजांची भेट कान्होजी आंग्रेंची जी ठरली आणि ती झाली 25 मार्च 1715 रोजी ही भेट झाली. ह्याचा उल्लेख किंवा याची पत्र मी स्वतः पाहिलीच आहेत, पण मराठी रियासत खंड 3 मध्ये याचा उल्लेख व्यवस्थित केलेला आहे. ही ऐतिहासिक भेट जी झाली, कान्होजी आंग्रे जेव्हा इकडे आले शाहू महाराजांच्या बाजूला, ही ऐतिहासिक भेट झाली जेजुरीमध्ये झालेली आहे. शाहू महाराज संपूर्ण चैत्र महिना जेजुरीमध्ये होते, त्यांच्याबरोबर कान्होजी आंग्रे सुद्धा होते. कान्होजी आंग्रे तिथे येऊन भेटले. त्यांनी महाराजांसाठी अनेक ज्या बाहेरून वस्तू आयात केल्या जायच्या, कारण आरमार किंवा समुद्र हा सगळा भाग त्यांच्याकडेच असल्यामुळे अनेक ज्या वस्तू आयात केल्या जात असतात भारतामध्ये किंवा स्वराज्यामध्ये, त्यातल्या उंची वस्त्रे, उंची अत्तरं किंवा शोभेच्या वस्तू, अशा त्यांनी बरीचशी भेट शाहू महाराजांसाठी आणली होती. आणि ही जी ऐतिहासिक भेट आहे ही जेजुरी इथं झाली. तो संपूर्ण महिना शाहू महाराज जेजुरीमध्ये राहिले होते. तिथून मग पुढे ते 1 महिना संपल्यानंतर सगळे उत्सव त्यांनी तिथं केले, म्हणजे गुढी उभारण्यापासून सगळं. आणि त्यानंतर मग ते कान्होजी आंग्रेंना घेऊन साताऱ्याला गेले. पुढे 2-4 दिवस तिथं राहून मग कान्होजी आंग्रे पुन्हा कोकणात निघून गेले. तर ही फार महत्त्वाची घटना आहे की कान्होजी आंग्रेंची शाहू महाराजांची भेट तिथं झाली होती. दुसरं असं की शाहू महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे सगुणा बाईसाहेब, त्यांच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या, त्यांचा मृत्यू जेजुरीमध्ये झाला. म्हणजे त्या 1748चा झाला, 25 ऑगस्ट 1748 साली त्यांचा मृत्यू झाला. पण काही दिवस आधीपासून त्या आजारी होत्या, खूप त्यांच्यावरती उपचार झाले, खूप अनेक हे झालं, पण त्यांना काही फरक पडेना. मग शाहू महाराजांनी असा विचार केला की आपण त्यांना घेऊन जेजुरीला आलो आणि तिथे काही अनुष्ठान वगैरे केलं तर फरक पडेल. पण दुर्दैवानं ते इथं आणल्यानंतर लगेच मला वाटतं पुढच्या 1-2 दिवसातच त्यांचं निधन झालं. ही घटना घडली 25 ऑगस्ट 1748 साली. या संदर्भातलं एक पत्र वैद्य दफ्तर खंड 2 मध्ये प्रकाशित आहे. आणि मग त्यांनी रातोरात मग त्यांचं जे काही त्यांना हलवलं त्यांचं शव, आणि मग त्यांना संगम माहुली इथं दुसऱ्या दिवशी नेऊन अंत्यसंस्कार केला. त्यांची समाधी पण मला वाटतं तिथे बांधली.
हा शाहू छत्रपतींच्या ह्याच्यातला मोठा, म्हणजे एक साधारण ह्या सगळ्या छत्रपतींच्या घराण्यातली ही जी काही सगळ्या कागदोपत्री नोंदी मिळतात किंवा प्रकाशित नोंदी मिळतात, याच्यावरून एक लक्षात येतं की जेजुरीशी ह्या लोकांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं, जेजुरीच्या खंडोबाशी, देवाशी. पुढे बाजीराव पेशव्यांकडे आपण थोडंसं वळूयात. पेशवे कालखंडात काय झालं, तर शाहू महाराजांनी नाही माफ करा, त्याच्या अगोदर एक अजून गोष्ट सांगायची राहिली. जेजुरीला गावाच्या बाहेर एक मल्हार तीर्थ म्हणून आहे. मल्हार तीर्थ तुम्ही जर, ते फार कमी लोकांना माहिती आहे. हे मल्हार तीर्थाचे उल्लेख जेजुरीच्या पुराणातून जो इतिहास येतो किंवा जेजुरीच्या पौराणिक इतिहास येतो, पौराणिक गोष्टींमधून जेजुरीतल्या अष्टतीर्थांपैकी एक महत्त्वाचं तीर्थ येते. तीर्थ म्हणजे ते त्याला पुष्करणी म्हणतो ना आपण, छोटं जे कुंड असतं ते तसं येते. तर त्याचा जीर्णोद्धार शाहू महाराजांनी केला आहे बरं का. आता त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. कोणी जर असं हे यामध्ये काम करत असेल तुमच्यापैकी, तर खरोखरीच त्याचं म्हणजे ते डबकं झाले, त्याच्यावर शेवाळा आहे, अजून ते कळतही नाही तिथं मल्हार तीर्थ. असं कोणी आपल्यापैकी कोणी काम करत असेल तर जरूर त्याचा जीर्णोद्धार करावा, पुन्हा तिथली साफसफाई करावी. मल्हार तीर्थ आणि त्याच्या शेजारीच लक्ष्मी तीर्थ ही जुनी प्राचीन कुंड आहेत, ती पुष्करण आहेत तिथल्या जेजुरीतल्या. दस्तूरखुद्द जेजुरीतल्या बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आहे. पुढे मग बाजीराव पेशवे, जेव्हा पेशवाई बाजीरावांकडे आली, थोरले बाजीराव पेशव्यांकडे, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना तिथे इनाम जमीन दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी दिली, जिथे पेशव्यांनी स्वतःचा वाडा बांधला तिथे एक बाग केला पेशव्यांनी. आणि पुन्हा शाहू महाराजांकडे त्यांनी जमीन मागितली आणि ती पुन्हा शाहू महाराजांनी दिली. ती कशासाठी दिली, तर जेजुरीला तुमच्यापैकी सगळेजण गेले असतील, पण मी स्वतः इतकी वर्ष जातोय, इतकी पिढ्यानपिढ्या जातोय, पण मी पेशवे तलाव पाहिलाच नव्हता, कारण तो जुन्या जेजुरीत आहे. तर जुन्या जेजुरीत म्हणजे कुठं, की आत्ताचा जो किल्ला आहे त्याची पूर्व भाग जो आहे त्याला जुनी जेजुरी म्हणतात. आत्ता आपण जे जातो जेजुरीच्या किल्ल्याकडं, तो भाग जो आहे तो नवीन जेजुरी. नवीन जेजुरी म्हणजे किती साली, तर 1767 साली ती वसवलेली आहे. तिथपासून वस्ती इकडं आली, पण मूळची जेजुरी पलीकडं आहे. तर ह्या जेजुरीमध्ये, जुन्या जेजुरीमध्ये त्यांनी तो जवळजवळ 35 ते 36 एकर जमिनीमध्ये तो भला मोठा तलाव आहे आणि जरूर पाहण्यासारखा आहे. अष्टकोनी आहे. या तलावाच्या मध्यभागी बरोबर एक विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी कधीही आटत नाही. आता आवड हवेमुळे तो तलाव पाहिल्यानंतर असं आपले डोळे विस्फरतात, अरे एवढा मोठा तलाव. त्याचं कारण असं की पुरंदर आणि हा एकंदरीतच जो भाग आहे तर्फकरे पठार, पुरंदर तालुका हा पहिल्यापासून दुष्काळीच, पाण्याचं कायम तिथे दुष्काळ, त्यामुळे तिथे ती गरजेची गोष्ट होती. आणि म्हणून तो बाजीराव पेशव्यांनी तो बांधला. आता त्याच्या संदर्भात काही लोकांनी असं मत मांडलं की त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधला. त्याचं कारण असं की तो तलावाची जी उंच असं खोल आहे तो, आणि तलावाच्या काठावर उभं राहिलं तर या बाजूला तलाव दिसतो आणि या बाजूला तलावाच्याच लेवलला खाली एक बल्लाळेश्वराचं शंकराचं मंदिर बांधलेलं आहे. ठीक आहे, ते समकालीनच आहे, पण मी पुन्हा सांगतो की मला ते कागदामध्ये कुठेही आढळलं नाही की ते तलावाबरोबर मंदिराचं काम चालू झालं. हा तलावाचं काम झालं 1734 साली चालू आणि ते संपलं साधारण 1740च्या सुमारात. आता ह्या तलावाविषयी तुम्ही गुगलवर सर्च केलं किंवा काही आधीच्या इतिहासकारांनी संदर्भ म्हणून घेतलाय, त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की हा तलाव दुसऱ्या बाजीरावाने बांधला, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये केलेले एकमेव चांगलं काम. तर हे धादंत चूक आहे. तो तलाव पहिल्या बाजीराव पेशवे यांनीच बांधलेला आहे. 1734ला त्याचं बांधकाम चालू झालं, कारण चिमाजी आप्पा आणि थोरले बाजीराव यांची पत्रच आहेत आणि ढिगाणी पत्र आहेत त्या पेशवे दप्तरमध्ये. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, त्यातलं एक पत्र मी पाहिले, इथं छापलंय पण माझ्या ह्याच्यात. त्याच्यामध्ये त्यांनी त्या तलावाचं बांधकाम कसं चालू झालं त्याचे अपडेट्स घेत होते. आणि मी जेव्हा पत्रांमधली वर्णनं आणि तिथे जाऊन प्रत्यक्षात बघितलं तर ते सगळ्या गोष्टी तशाच्या तशा आहेत. बल्लाळेश्वर मंदिर मात्र खरंच बघण्यासारखे, कारण तलाव जेव्हा भरतो, म्हणजे समजा हे तलावाची भिंत आहे, या बाजूला तलाव आहे, इकडच्या बाजूला हा तलाव भरला, पाणी ओव्हरफ्लो झालं की इकडच्या बाजूला खाली जे मंदिर आहे तर ते अशा एक वेगळ्या प्रकारची रचना केली आहे मराठीकालीन स्थापत्य शैलीची, की ते येतं आणि खाली जे शंकराची पिंड आहे त्याच्या कडेने ती पाणी वाहतं आणि पुढे खाली एक कुंड केले, त्याच्यात जाऊन ते पाणी पडतं. अतिशय सुंदर आहे ते, बघण्यासारखे. म्हणजे तुम्ही कोणी जर जेजुरीला गेलात तर जरूर बघा. मराठाकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे ते तळं म्हणजे, आणि भलं मोठं आवड हवे तळ आहे. आणि आत्ता तर मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे ते बऱ्यापैकी भरलेलं आहे. एरवी ते भरलेलं नसतं, पण आता बऱ्यापैकी भरलेलं आहे. तर तुम्ही जरूर कधी जेजुरीला गेलात तर जुन्या जेजुरीमध्ये पेशवे तलाव तुम्ही जरूर बघून या. बल्लाळेश्वर मंदिर विचारायचं तर ते बांधलं 1734 ते 1740च्या दरम्यान.
बल्लाळेश्वर मंदिराचा उल्लेख मात्र डायरेक्ट नानासाहेब पेशव्यांच्या एका पत्रामध्ये येतो, तो असा की बल्लाळेश्वर मंदिराच्या शेजारी उत्तर दिशेला नवीन पायऱ्या बांधल्या. मी परत तिथे जाऊन क्रॉस चेक केलाय. काय रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे इतिहास संशोधन पद्धतीमध्ये तुम्हाला जे कागदात आढळतं ते तुम्ही तिथे साईटवर जाऊन ॲक्च्युअल चेक करायला पाहिजे, ती गोष्ट तशीच्या तशी आहे का नाही. आणि आपल्याकडे म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे, आपल्या मोडी कागदपत्रांमध्ये मी आजवर ज्या ज्या गोष्टी कुठल्याही बाबतीत ज्या तिथे जाऊन क्रॉस चेक केल्या, ज्या कागदपत्रांमध्ये मला ज्या आढळल्या त्याच तिथं जशाच तशा आढळल्या. अनेक नवीन गोष्टी मला मिळाल्या ज्या म्हणजे आता सांगतोच पुढे एक एक सांगीनच जेजुरी संदर्भात, ज्या तिथल्या लोकांनी बऱ्याच माहिती ज्या कागदपत्रात मिळाल्या त्या पुढे जाऊन मी तिथे शोधल्या आणि त्या जशाच्या तशा मला तिथे आढळल्या. तर हा एक तलाव झाला. त्याच्यानंतर साधारण थोरले माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये जेजुरीमध्ये नवीन पेठ वसवली गेली. आत्ताची जी जुनी जेजुरी म्हणजे मी तुम्हाला जी पेशवे तलाव म्हणतोय त्या जुन्या जेजुरीच्या बाजूला जी पेठ आहे तिला आत्ता शुक्रवार पेठ म्हणतात, पण तिचं अजून एक नाव आहे ते म्हणजे पेठ तळे सरकार, म्हणजे पेशवा सरकार म्हणून तळे सरकार. ठीक आहे. या तळ्याच्याच काठाशी पेशव्यांचा वाडा होता, त्याचा आता तिथे काही अवशेष नाही आहेत पण त्याचा उल्लेख येतो. या वाड्यामध्ये पेशव्यांकडून अशी तरतूद केलेली होती, बहुधा ती नवसा संदर्भात असावी कारण ती प्रत्येक वर्षाच्या ताळेबंदामध्ये येते, की जेजुरीमध्ये जे गरीब लोक असायचे, जे भिक्षेकरी असायचे त्यांना रोज ठराविक धान्य हे दिलं द्यायचं, दान धर्म म्हणून केलं जात असे. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहीत असेल वेगवेगळे सरदार मंडळी किंवा छत्रपती असतील, पेशवे असतील, हे लोक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री काही ना काही धार्मिक कार्य करतात, तर त्यापैकी हा भाग असावा. तर सरकारवाड्यावरती रोज तिथे गरिबांना धान्य दिलं जायचं, म्हणजे कोणी उपाशी राहू नये जेजुरीमध्ये ही काळजी घेतली जायची. त्याच्यानंतर पण मग नंतर पुढे 1767 मध्ये नवी बुधवार पेठ किंवा त्याचंच दुसरं नाव मल्हारगंज असं येतं, ती वसवली गेली. ती कुठं आहे आत्ता? तर आत्ता जेजुरीच्या किल्ल्यापाशी जे आपण जातो तिची दुकानं आहेत भंडाराची आणि सगळी ती पूजेची, तिथपासून त्या होळकर तलावापर्यंत ही सगळी ती नवी बुधवार पेठ वसवली गेली. त्या व्यतिरिक्त अजून एक पेठ वसवली गेली होती जिचा आता मागमूसही नाही आहे, ती म्हणजे शनिवार पेठ. ती सवाई माधवरावच्या काळामध्ये 1787ला वसवली गेली, पण तिचा आता कुठे मागमूस नाही, तिथल्या लोकांनाही माहीत नाही की ती अशी काही पेठ होती म्हणून. त्याच्यानंतर जसं इकडं 1767ला जशी वस्ती आली तसं जुन्या जेजुरीतून त्या तलावातून पाणी आणणं लांब पडत असावं, त्यामुळे मग पुढे होळकरांनी इकडे होळकर तलाव बांधलाय. तो 1770 साली होळकर तलाव आणि वरच्या किल्ल्यासाठी कारखाना लावला, म्हणजे त्याच्या बांधकामासाठी सुरुवात केली, त्यासाठी लोक आणली गेली आणि कारखाना चालू केला. त्याचा शिलालेख वरती आपल्याला मिळतो जेजुरीच्या किल्ल्यावरती. त्यामुळे 1770च्या नंतर ते तळं बांधलं गेलं. पुढे मग होळकरांच्या याच्यात सांगतोच मी पुढे काय काय त्यांनी काम केलं. नंतर पेशव्यांची शाही पूजा असायची. ती कशी? तर वर्षभर आपल्याकडे एक होतं, पेशवे असो, शिंदे असो, होळकर असो किंवा इतर अनेक मान्यवर सरदार, मोठी आपल्याकडे फौज होती. ही सगळी जी मंडळी होती या सगळ्यांची जेजुरीच्या खंडोबावर अत्यंत मोठी श्रद्धा. म्हणजे मगाशीच माझं दाभाडेंशी बोलणं झालं, सत्यशील राजेंशी. त्यांनी सांगितलं की त्यांच्या घराण्यामध्ये जेजुरीच्या खंडोबाला सोन्याचा कळस बसवला होता, तो पुढे चोरीला गेला. आता मी पुढे जाऊन जेव्हा अजून त्याच्याविषयी आम्ही बोलू तेव्हा येईलच लक्षात तो संदर्भ कशातला आहे तो. त्यानंतर म्हणजे मोहिमेला जायच्या आधी खंडोबाला नवस बोलणे किंवा काही, म्हणजे मला वाटतं सवाई माधवरावच्या वेळेस ज्या देवी यायच्या ना त्याच्यासाठी आपल्याला लहानपणी ज्या देवी येतात अंगावरती त्यासाठी त्या बऱ्या व्हाव्या म्हणून नवस केलेल्याचे पण मग पुढे जाऊन तो जे ह्याला फेडल्याचे पण उल्लेख आहेत, त्याची पत्र पण प्रकाशित आहेत. तर मला एक सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळेस एक कागद सापडला 1790 सालचा. त्याच्यामध्ये पेशव्यांनी जेजुरीच्या खंडोबाला खालच्या किल्ल्यावरती आणि कडेपठारला दोन्हीकडे पूजा केली होती. आता यांची पूजा म्हणजे ती अगदी शाहीच पूजा, कारण म्हणजे तिथं गेल्यानंतर देवासाठी अत्यंत उंची वस्त्र, देवाला म्हाळसाईला तिथल्या सगळ्या देवी देवतांना किल्ल्यावरच्या, गुरवांना वस्त्र, ब्राह्मण पुजाऱ्यांना वस्त्र, देवाची अत्यंत पंचामृत म्हणा, चमेलीचं अत्तर, अस्सल कस्तुरी वापरून अगदी शाही पूजा देवाची. दक्षिणा म्हणून चांदीच्या पुतळ्या म्हणजे चांदीची कॉईन्स त्यांनी भरलेलं एक ताट देवाच्या पुढे दक्षिणा म्हणून ठेवलं होतं. त्यानंतर सोनं वाहिलं, चांदी वाहिली. वर्षभर जे नवस केले होते त्याचे 1000 रुपये वाहिले होते कडेपठारच्या लिंगाला. तिथे जागरण गोंधळ केला होता. जे पालखीचे भोई होते त्यांना येताना जे काही कोणी भिक्षेकरी असतात त्यांना नुसते 100 रुपये दक्षिणा. आता 1790 सालचे 100 रुपये खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे मी आता सहज कॅल्क्युलेट केलं ते
ती यांची ती पूजा जी झाली असेल त्या काळातली, ती नाही म्हणलं तरी 2-4 लाख रुपयाची पूजा आत्ताची झाली. अशा प्रकारे एकदम शाही पूजा केली जायची. घोडा व्हायला त्यांनी अबलक घोडा व्हायला जायचा. घोडा किंवा त्याच्या किमतीच्या 300 रुपयाच्या किमतीचं त्याला हे तेवढं किंमत म्हणजे म्हणजे त्या कागदामध्ये असं होतं की कडेपठारपाशी त्यांनी जो नवस केला होता, वर्षभर नवस केले त्याचे 1000 रुपये, त्यानंतर 300 रुपये घोड्याचे म्हणून अबलक घोडा त्याचे 300 रुपये, आणि इतर वेगवेगळ्या दक्षिणा सगळ्यांना म्हणजे वाटपच. म्हणजे इतकं तर अगदी कुणीही हे राहू नये, प्रत्येकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्याच्यात. म्हणजे अक्षरशः शाही पूजा एवढी ह्या सगळ्या लोकांची श्रद्धा होती. हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे प्रत्येक ह्याच्यामध्ये मिळतं तुम्हाला. हा झाला पेशव्यांचा पार्ट. त्यानंतर पेशवाईमध्ये अजून एक गोष्ट होती की देवापाशी हत्ती ठेवले जायचे. ठीक आहे, एक हत्ती असायचा. मला हत्तींच्या फार इंटरेस्टिंग नोंदी सापडल्या. त्या इतक्या इंटरेस्टिंग होत्या ज्या पुस्तकात मी लिहिल्या. हत्तींना साधे साधे आजार झाले, त्या आजारांवर काय औषधं केली गेली, कुठल्या लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती आयुर्वेदिक, त्याची यादीच, ते किती औषध किती तोळा वापरलं, त्याची त्यावेळेसची किंमत काय, इथपासून सगळं आय हॅव फाउंडेड डिटेल्स मी त्या याच्यामध्ये छापलेले आहेत. एका हत्तीची समाधी मला सापडली तिथे. संपतगज नावाचा हत्ती 1774 ते 1787, सुमारे 13 वर्ष तो तिथे होता देवाच्या पाशी. आणि त्याची समाधी मला तिथे तर त्याचं नोंद आली की तो मेला, तर त्याचे मग हस्तिदंत कापले, मग ते पुण्याच्या कोठीकडे पाठवले. त्याच्यानंतर त्याचं पोट कापून त्याच्यामध्ये मीठ भरलं. नंतर त्याला पुरण्यासाठी खड्डा करायचा म्हणून 40 लोक सासवडवरनं बोलवले. 2 दिवस ते खड्डा खणत होते. मग त्याला शेला आणला, गुलाल आणला, ऊद आणला, अशा अनेक गोष्टी आणल्या. एक शाही, कारण देवाचा हत्ती ना, मग त्याला त्याचं तिथे पुरला आणि त्याची समाधी केली. मग मी जस्ट विचारलं की जेजुरी चौकशी केली, म्हणलं इकडे कुठे हत्तीचा समाधी वगैरे आहे का? ते म्हणे समाधी माहीत नाही, पण एका ठिकाणी हत्ती पुरलाय आणि त्याच्यावरती एक दगड वगैरे आहे, ते आम्हाला अगदी म्हातारी लोक पण सांगतात ते आहे. म्हणलं कुठे आहे ती जागा, मला दाखवा. तर ती एकदम ऑड ठिकाणी आहे, ती माहीत नाही कोणाला. त्या हत्तीचं नाव संपतगज होतं आणि ती समाधी सांगतो तुम्हाला गडाच्या वायव्य दिशेला आहे. ते जेजुरीकर पेशवे जे आहेत त्यांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला आहे. मी ती जाऊन शोधली आणि त्याचा एक तुम्हाला जस्ट फोटो दाखवतो. आपल्या पुस्तकामध्ये मी तो घेतला होता. आणि इंटरेस्टिंग आहे हत्तीची समाधी असणं. बरं, त्याची समाधी म्हणजे त्याला कसं आहे, मस्त उभा दगड होता. मला माहीत नाही तुम्हाला कितपत दिसेल, पण हे दिसत असेल तर बघा, हा असा उभा दगड आहे आणि हे वरच्या बाजूला त्याच्या हे इथं शिवलिंग आहे. तर ह्या हत्तीचं भाग्य किती मोठं की त्याची समाधी उभारली गेली आणि त्याच्यावरती एक शिवलिंग केलं गेलं. का तर तो खंडोबाचा हत्ती. हा हत्ती देवाची जी मिरवणूक निघायची, म्हणजे पालखी निघायची सोमवतीला म्हणा, दसऱ्याला म्हणा, त्यावेळेस याला रंगरंगोटी केली जायची. त्याचा रोजचा खाण्याच्या खर्चापासून सगळ्या नोंदी, इतक्या बारीक बारीक नोंदी सापडल्या. आणि मी स्वतः सरप्राईज होतो की आपल्या मराठा एका गावावरती मला काम करताना 2 वर्ष लागली. तर तुम्ही विचार करा, मराठी जिथे जिथं गेले 18व्या शतकामध्ये, तिथल्या प्रत्येक गावाचे हिशोब आहेत, प्रत्येक गावावर असं काम होऊ शकतं. तर त्यामुळे ते एक इंटरेस्टिंग, हत्तींचं एक प्रकरण फार इंटरेस्टिंग होतं. नंतर जेजुरी गडाचं व्यवस्थापन, तिथल्या नगरखान्यात कोण किती लोक कामाला होते, त्यांचे पगार काय होते, दसऱ्याला बकरं कसं दिलं जायचं, ते नगाऱ्यांना लावण्यासाठी, म्हणजे नगाऱ्याला दर 6 महिन्यांनी त्याचं जे वरचं कातड असतं ना, त्याला एक आपण म्हणतो ना वंगण सॉर्ट ऑफ, त्याच्यामध्ये काय काय वस्तू वापरल्या जायच्या त्याच्या नोंदी मिळाल्या. जेजुरीला पौषी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, माही पौर्णिमा, सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी हे मुख्य उत्सव जे आज होतात ते त्या काळातही होत होते. त्या काळातही मोठ्या संख्येने लोक येत होते. त्या काळातही सोने चांदी भरपूर वाहिलं जात होतं देवापाशी, ज्याच्या भल्या मोठ्या नोंदी आहेत. म्हणजे मी म्हणलं मगाशी तसं की मला वेळ पुरणार नाही एवढं ते सांगण्यासारखं आहे जेजुरी संदर्भात. जेजुरीचा देव अत्यंत श्रीमंत देव गणला जात होता त्या कालखंडात सुद्धा. म्हणजे पेशवाईतला सगळ्यात श्रीमंत देव, असंच मी त्याच्यावरती वेगळं प्रकरणच लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं काही नाही की आत्ताच ते जेजुरीला गर्दी होती आणि मग आत्ताच लोक जात आहेत वगैरे, नाही. त्या काळात सुद्धा तेवढीच गर्दी होती, त्या काळात सुद्धा तेवढी श्रद्धा होती देवावरती. जेजुरी किल्ल्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालायचं, तर आजूबाजूच्या एक 7-8 गावामधली धान्य स्वरूपात जो कर स्वराज्यात जमा व्हायचा, त्यातली 7-8 गावांना ठरवून दिली होती की यावर्षी या गावांनी जेजुरीला एवढं एवढं धान्य, कोणी तांदूळ दिला, कोणी गहू दिला, कोणी भाज्या द्यायच्या. त्याच्यातून वर जी लोक कामाला होती नगारखान्यामध्ये म्हणा, किंवा कोठी घराकडे एक स्त्री कामगार होती, तिच्या मदतीला एक पुरुष कामगार होता,
त्याचं एक पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं होतं, जे पेशव्यांच्या कालखंडात पेशवे सरकारातून चालवलं जायचं. त्यांना मग त्यांचं जेवण खाणपासून सगळं तिथं केलं जायचं. त्यातून खंडोबाला नैवेद्य रोजचा रोज केला जात असे. त्याच्यानंतर आपण पुढे आलो, पेठा झाल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेजुरीच्या खंडोबाच्या दागिन्यांची मला एक 1811 सालची यादी सापडली होती. 1811 हा जवळजवळ पेशवाईच्या एंडचा काळ. साधारण जे खंडोबाचे आणि म्हाळसाईचे मिळून वेगवेगळ्या प्रकारचे 125 विविध प्रकारचे सोने, चांदी आणि जडावाचे असे तिन्ही प्रकारातले दागिन्यांची भली मोठी यादी मला सापडली. त्याच्यावर मी एक वेगळं प्रकरण लिहिलं, पेशवाईतला सगळ्यात श्रीमंत देव म्हणून. मग त्याच्यावरनं बरीच एक मोठी न्यूज झाली होती, आणि मग लोकांनी पहिला प्रश्न केला की मग ते दागिने गेले कुठे. तर त्याला पण एक आहे की त्या जेजुरीवर दरोडे पण तेवढेच पडले. म्हणजे सगळ्यात जुनी जी नोंद मला सापडली ती 1813 सालची आहे. 11ची यादी, 1813ला दरोडा पडला होता. आणि मग ते तिथले जे कारभारी होते गावचे, ते त्या दरोडेखोरांना शोधत गेले होते. ते अगदी 1990च्या दशकापर्यंत दरोडे पडले जेजुरीवरती. नाना फडणीसांनी सवाई माधवरावच्या जन्माच्या वेळी 1 लाख रुपयाचा नवस केला होता की त्याचा जन्म झाला, पेशव्यांच्या गादीला वारसदार मिळाला तर आपण तिथे 1 लाख रुपयाचं. मग त्यांनी काय केलं, 25,000 रुपयाचं चांदीच्या मूर्ती, ते चांदीचे जोड तुम्हाला दिसतात बघा खंडोबाच्या पुढे, ते वाहिले. त्याच्यानं एक आहे ते तंजावरकर भोसल्यांचा जोड आहे, एक आहे तो नाना फडणीसांचा आहे, आणि एक अजून एक तिसरा कोणाचा तरी आहे, मला आता एक्झॅक्ट नाव डोळ्यासमोर येत नाहीये. नंतर चांदीच्या शाळुंका करून वाहिल्या, चांदीची कवच, भोवतीची जी दगडी कमान आहे आतली त्याला चांदीचं हे केलं. असं ते 1 लाख रुपयाचं त्यावेळेस वाहिलं होतं. अत्यंत श्रीमंत देव. म्हणजे आता ती यादी इतकी मोठी आहे की मी ती इथं वाचू शकणार नाही. म्हणजे देवाच्या मी एक त्यातल्या काही गोष्टी सांगतो. देवाचा पगडी म्हणजे शिरपेच किंवा शिरताज, मुकुट, चंद्र, कानातली कुंडलं, त्याचे डोळे, मिशा, नाक, जीभ, त्याच्यानंतर मान, पोट, पाठ, देवाची शस्त्र, मांड्या, पाय, पादुका, खडावा, त्यानंतर वेगळ्या अंगठ्या, वेगवेगळे गळ्यातले तोडे, पायातले तोडे, हातातले तोडे, काही दागिने तर म्हणजे आउट ऑफ द म्हणजे सिलेबसच म्हणूयात आपण त्याला, जे माहिती नाही. आणि हे तिन्ही प्रकारात होते, सोने, चांदी आणि रत्नजडीत. कारण ते होतंच की नवस असायचे यांचे, म्हणजे सगळ्याच छत्रपतींचे म्हणा, पेशव्यांचे म्हणा, सगळे सरदारांचे म्हणा, वेगवेगळे यांचे मोठे मोठे नवस असायचे. त्यामुळे हे वाहतानाच असं काही व्हायचं की विचारता सोय नाही. त्यामुळे तो अत्यंत श्रीमंत देव होता खंडोबा. पण पुढे दरोड्यामध्ये ते व्हायला ते सगळ्या गोष्टी गेल्या. ह्याच्यात एक इंटरेस्टिंग म्हणजे एक दंतकथा सांगितली जाते, ती म्हणजे औरंगजेबानी तो सोन्याचा भुंगा वाहिला होता का, हा एक मोठा क्वेश्चन मलाही पडला होता. ही दंतकथा मी स्वतःही लहानपणापासून वाहिलेली आहे, लहानपणापासून ऐकलेली आहे की औरंगजेबानी हा भुंगा वाहिला वगैरे वगैरे. सो आय वॉज क्युरियस, मला ते कुठे सापडेल का वगैरे, पण ते मला काही त्या कथेविषयी काही सापडलं नाही. पण जेजुरीच्या दागिन्यांच्या यादीमध्ये मला एक उल्लेख सापडला, सोन्याचा रत्नजडीत भवर. भवर म्हणजे काय, हिंदीमध्ये भवर म्हणजे भुंगा. तर दागिन्यांच्या यादीमध्ये 1811 मध्ये भवर हा सापडला होता. पण तो औरंगजेबानीच व्हायला का याला कुठलाही पुरावा नाही, आणि जोपर्यंत आपल्याकडे डॉक्युमेंट्स नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट ग्राह्य धरू शकत नाही. पण ती दंतकथा काय होती ती थोडक्यात सांगतो. ती आजही सांगितली जाते. ती मूळची जेजुरीच्या संदर्भातली आहे, पण नंतर पुढे मग ती वेगवेगळ्या खंडोबाच्या स्थानांविषयी सांगितली गेली, जसं धावडी निमगाव किंवा अजून कुठली कर्नाटकातली स्थान आहे. ती दंतकथा अशी आहे की औरंगजेब जेव्हा इथे महाराष्ट्रात आला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, आणि मग तो जेजुरीला आला इकडे, आणि मग जेजुरीच्या वरती त्यांनी हल्ला करणार म्हणून सगळे लोक जेजुरीच्या किल्ल्याकडे वर पळाले, आणि त्यांनी देवाचे गडाचे दरवाजे लावून घेतले, देवाचा धावा केला. मग देवाच्या इथून लाखो भुंगे बाहेर आले, आणि त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला चावून हैराण केलं, त्यांना पळवून लावलं. आणि मग औरंगजेबाच्या पदरी जे काही हिंदू सरदार होते त्यांनी सांगितलं की हा देव खूप जागृत आहे, तर तुम्ही हा आता नवस केल्याशिवाय शांत होणार नाही, तर तुम्ही त्याला शरण जा.
मग औरंगजेब त्याला शरण गेला खंडोबाला आणि म्हणाला की बाबा हे सगळं शांत होऊ दे, मी तुला 1.25 लाख रुपये किमतीचा सोन्याचा भुंगा वाहीन, अशी ती दंतकथा आहे. आणि मग त्यांनी तो भुंगा वाहिला असं त्या कथेमध्ये आहे. पण या ही दंतकथा जरी असली तरी त्याला कुठे कागदोपत्री आधार नाही मिळत, सापडत नाही. त्यामुळे ती आपल्याला भुंगा होता का तर कागदामध्ये दिसतंय भुंगा होता, पण तो औरंगजेबाने वाहिला याला कुठलाही पुरावा नाही. इतिहास हा पुराव्यांवर चालतो. खास करून मराठा इतिहासासंदर्भामध्ये आपल्याला हे म्हणायला लागतं, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. ऑथेंटिक कागद नाही तोपर्यंत काहीही नाही. भले बकरीमध्ये का होईना, पण दुय्यम साधन का होईना, पण उल्लेख पाहिजे, काहीतरी उल्लेख हवा. भुंग्याचा उल्लेख आहे का तर आहे, पण औरंगजेबाने व्हायला याला कुठलंही आपल्याकडे प्रमाण नाही. एकतर ती गोष्ट खरी मानायची म्हणलं, एकतर इतिहासामध्ये चमत्कारांना स्थान नाही. कारण असं जर खरं मानायला लागलो आपण औरंगजेबाने व्हायला, तर मग औरंगजेब आपल्या खंडोबाला घाबरला असं म्हणायला लागेल ते, बरोबर. आणि मग एवढं जर खंडोबानी प्रचिती दिली तर मग त्यांनी मग परत हिंदूंना त्रास द्यायलाच नको होतं. तर असं त्यामुळे ते काय मानता येणार नाही, चमत्कार हा मानू शकत नाही आपण. आणि दुसरं गोष्ट म्हणजे अशी की औरंगजेब आणि मग त्याच्यामध्ये अजून एक मल्लू खान एक नाव आहे असं सांगितलं जातं. हे आजही जागरण गोंधळातून नाव घेतलं जातं. जे जागरण गोंधळ लोक करतात त्यामध्ये एक पद आहे त्यांचं, ते मला पाठ आहे, आमच्याकडे दरवर्षी असतं. त्यातलं एक लाईन सांगतो, सब दुनियेचा दारासा यव मल्लू खान महाराज हिरा. म्हणजे या सगळ्या दुनियेचा जो मालक आहे तो मल्लू खान आहे. आता मल्लू खान म्हणजे काय, तर मल्लू खान म्हणजे पराक्रमी पुरुष. तर हे जे नाम आहे, हे नाव आहे हे औरंगजेबाने दिलं असं म्हटलं जातं. जागरण गोंधळ करणाऱ्यांच्या पदांमध्ये पण हे नाव येतं. परंतु औरंगजेबाने असं काही झालं, ही घटना घडली, ह्याला कुठे कागदोपत्री पुरावा नाही. पण भुंगा होता का तर होता, पण तो कुणी व्हायला ह्याचा आपल्याकडे काही पुरावा नाही. त्यामुळे ती एक कथा सांगितली जाते. अशा तऱ्हेने हा पेशवाईतला अत्यंत ज्याला आपण श्रीमंत देव म्हणू शकतो असा हा खंडोबा. आणि मग त्यातच दुसरं एक होळकरांचं एक प्रचंड मोठं काम आहे. म्हणजे होळकर घराण्याचा उल्लेख केल्याशिवाय जेजुरीचा इतिहास ॲज इट इज कम्प्लीट होणार नाही कधीच. हे मी माझ्या पुस्तकात पण नमूद केलं. ॲक्च्युली पेशवे दफ्तरमध्ये होळकरांची फारशी कागद नाही आहेत, त्यांचं स्वतंत्र दप्तरच होतं. त्यामुळे होळकरशाहीच्या इतिहासाची साधनं जी आहेत त्याच्यामध्ये जी पत्र होती त्यावरून मी एक वेगळं प्रकरण लिहिलं. कारण मला स्वतःला ते रिअलाईज झालं की होळकरांचं लिहिल्याशिवाय जेजुरीचा इतिहास पूर्ण होणार नाही. त्या होळकरांचं मोठं काम आहे. किल्ला बांधला, तळं बांधलं. अहिल्याबाई साहेबांच्या कारकिर्दीत 1,00,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याचंही एक पत्र होळकरशाहीची इतिहासाची साधने खंड 1 मध्ये प्रकाशित आहे. पुढे जाऊन 19व्या शतकात म्हणजे इंग्रजी अंमलात सुद्धा होळकरांचे खूप तिथनं नवस वगैरे केले जात होते. त्याचेही पत्र बरीच आहेत. होळकरशाहीची इतिहासाची साधने खंड 2 पण ब्रिटिश अंमल येत होतो. त्याच्यानंतर तुमचे त्यांनी मल्हार गौतमेश्वर खाली मंदिर बांधलेलं आहे. अन्नछत्र त्यांचं 1777 पर्यंत होतं होळकरांचं. होळकरांचं प्रचंड काम आहे जेजुरीला. होळकरांशिवाय जेजुरीचा इतिहास इनकम्प्लीट आहे, हे एक इतिहासकार म्हणून माझं स्पष्ट मत आहे. दुसरं असं, आता आपण एक होळकरांच्या मुळे आणि नानासाहेब पेशव्यांमुळे एका अनिष्ट प्रथेचा तिथला अंत झाला. त्याचं एक पत्र होळकरशाहीच्या इतिहासाची साधने खंड 1 मध्ये प्रकाशित आहे. हे पत्र आहे नानासाहेब पेशव्यांचं. ते काय आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही लोक किती म्हणजे विचारांनी ही पुढरलेली लोक होती. ते पत्र असं आहे. काय झालं की इतिहासामध्ये एक नोंद मिळते, मला ती जेजुरीच्या कागदपत्रात पण सापडली, की जेजुरी इथं तुम्हाला वेठबिगार ही पद्धत माहिती आहे की विना वेतन काम करून घ्यायचं. पण जेजुरी इथं वाघे मुरळी जे होते त्यांच्याकडून विना वेतन काम करून घेतलं जातं. म्हणजे जेजुरीचे वेठबिगार वाघे मुरळी होते आणि ही प्राचीन प्रथा होती, पुरातन. शाहू महाराज जेजुरीला एकदा आलेले असताना त्यांच्या समोर हा खटला गेला होता, पण तो काही कारणामुळे अनिर्णित राहिला. कारण त्यावेळेस समस्त गावकऱ्यांनी विरोध केला की यांची वेठबिगारी बंद केली तर गावात कोण करणार वेठबिगारी. मग तो पुढे जाऊन करू म्हणून पण तो राहून गेला. मग त्याविषयीचं पत्र मी पेशवे दफ्तरमध्ये वाचलं होतं. त्याचा रेफरन्स मला पुढे मिळाला. 1756 सालचं हे पत्र आहे. हे पत्र आहे नानासाहेब पेशव्यांचं. तर एक छोटंसं आहे, ते वाचून दाखवतो तुम्हाला. आज्ञापत्र समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान तहा मोगदम व गुरव मौजे जेजुरी तर्फ करे पठार प्रांत पुणे सुरसन सभा कमसेन माया अलग. म्हणजे साधारण 1756.
मौजे मजकुरी श्री मार्तंडाचे वाघे मुरळे यांस बेगार पडत आहे, म्हणजे त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ते माफी करावी म्हणून, म्हणजे वाघे मुरळ्यांना कडून हे वेठबिगार करून घेऊ नये, त्यांना त्यासाठी ती प्रथा बंद व्हावी म्हणून राजश्री मल्हारजी होळकर यांनी विनंती केल्यावरून श्रीचे वाघे मुरळ्या यांस वेठबिगार माफ केला, असे 6/24 मोहरम आज्ञाप्रमाण लेखन सीमा. हे आज्ञापत्र मल्हारराव होळकरांनी नानासाहेब पेशव्यांकडे विनंती केली की हे इथं जे काय आहे ही चुकीची प्रथा आहे आणि ही बंद केली पाहिजे. तर ही अत्यंत महत्त्वाची नोंद आहे इतिहासामधली की वाघे मुरळ्यांकडनं जो वेठबिगार करून घेतला जात होता तो मल्हारराव होळकर आणि नानासाहेब पेशवे यांच्यामुळं ती प्रथा बंद केली गेली. म्हणजे आजकाल जे जातीयवादी लोक काय 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 पसरवत असतात त्यांना हे पत्र अक्षरशः दाखवण्यासारखं आहे. म्हणजे इतिहासाकडे कुठल्याही चष्म्यातून बघणं हे फार वाईट आहे. तटस्थ वृत्तीनंच इतिहास तपासला गेला पाहिजे. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे. दुर्दैवानं आजकाल ते घडत नाही. म्हणून ऑथेंटिक इतिहास जो आहे, मी जेजुरीवर जे काही स्टेटमेंट केलं आत्तासुद्धा किंवा माझ्या पुस्तकात सुद्धा, हा संदर्भ ग्रंथ म्हणूनच तयार झालेला आहे. पण जे स्टेटमेंट केलं हे असेल कागदपत्रांच्या आधारे, आणि त्यातलं एक साधारण 70-80% हे नवीन संशोधन होतं. त्यातलं 10-20% जे आधीचं प्रकाशित आहे पण ते सुद्धा असल साधनांच्या आधारे झालेलं आहे प्रकाशित. त्यामुळं नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री या तत्वावरच कुठलाही इतिहास लिहिला गेला पाहिजे. आपण जेजुरीतला अत्यंत थोडासा पार्ट बघितला, मी अत्यंत संक्षिप्तपणे सांगू शकलो कारण हा खूप मोठा विषय. एक त्याचा शेवटचा समारोप करतो तो असा की जेजुरीचं जे काही म्हणजे पेशवाई दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीमध्ये उतरती कळा लागली मराठा साम्राज्याला. आणि मग ते कागदपत्रांमधून पण दिसतं की एका जेजुरीचा कागद होता, त्याच्यामध्ये जेजुरीत एकूण कुळं म्हणजे कुटुंब किती होती, उद्योगधंदे कोण करत होते, शेती कोण करत होते, विहिरी किती होत्या वगैरे अशी कागदपत्र दरवर्षीचा कागद असतो प्रत्येक गावच्या याच्यामध्ये. तर एक जो कागद आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे की जेजुरी गावात 1816 सालचा कागद आहे. त्याच्यामध्ये लिहिले की 2 पाण्याचे तलाव होते, एक पेशवे तलाव, एक होळकर तलाव. 8 विहिरी चांगल्या स्थितीतल्या होत्या, एक नाला होता. त्यामुळे त्याचप्रमाणे पेठा किती होत्या, कुटुंब याविषयी माहिती दिली. त्या कागदात एक शेवटची ओळ लिहिली आहे, ती सांगतो आणि आपल्या आजच्या व्याख्यानाचा समारोप करतो. आणि ती फार महत्त्वाची ओळ आहे. ती ओळ अशी आहे की सदरहू माहिती, म्हणजे हा 1816 सालीचा तो कारकून लिहितोय. 1816 साली सदरहू माहिती नाना फडणीस यांचे कारकिर्दीपर्यंतची आहे. अलीकडे बाजीराव साहेब म्हणजे दुसरा बाजीराव यांचे कारकिर्दीस घरे उजाड पडली व नादारीस आली. मी माझ्या पुस्तकाचा समारोपही इथं केला होता. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये त्याच्या काही राजकीय त्यांनी जे चुकीचे निर्णय घेतले ते सर्व श्रुत आहे, त्यात मी वेगळं सांगायची गरज नाही. तर त्यामुळे कसं त्याचे परिणाम खालपर्यंत कसे होत गेले, एक जेजुरीसारखं एक तीर्थक्षेत्र असो, एखादं छोटं गाव असो, हे आपल्याला नंतरच्या कागदांमध्ये बघायला मिळतं. तर अशा प्रकारे हा जेजुरीचा एक थोडक्यात कागदपत्रांमधला जो भला मोठा इतिहास आहे त्याचा एक थोडक्यात आढावा मी घेण्याचा प्रयत्न केला. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. याच्याविषयीच्या काही शंका असल्या काही असल्या तर माझा नंबर आहे सचिन खोपडेंकडे, तुम्ही कधीही मला भेटा, कधीही फोन करा, काही प्रॉब्लेम नाही. काही डिस्कस तुम्ही माझ्याशी एनी टाईम यू कॅन डू विथ दिस. आता मी पुढचा माझा पेशवा दफ्तर नवीन खंड, म्हणजे पेशवे दफ्तरचे जे 45 खंड आजवर प्रकाशित आहे, गोस सरदेसाईंनी संपादित केलेले. तर आता ते साधारण मला वाटतं 1940 नंतर का 50 नंतर पुढे खंडच आले नाही आहेत. आता मी आत्ताचा जो माझा आजपर्यंतचा जो मी जे काही 4 वर्ष मोडीचा अभ्यास केला डॉक्युमेंटचा, आता मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित बऱ्यापैकी खंड प्रकाशित आहेत किंवा पत्र बऱ्यापैकी ऑलमोस्ट काम ह्या आधीच्या इतिहासकारांनी केलेलं आहे. मध्ये आधी एखादं महत्त्वाचं पत्र सापडतं वाघवेळा, पण याच्यात आता फारसे मोठे बदल होणार नाही आहेत, ही पण तितकीच गोष्ट खरी. अपडेट्स डेफिनेटली होतील पण बेसिक जो इतिहास आहे तो तसंच राहील. पण मग आता काय काम होणं गरजेचं आहे, तर स्थळनिहाय काम होणं गरजेचं आहे. जसं की जेजुरीवर काम झालं, आता माझं पुढचं पुस्तक मी पंढरपूरवर करतोय, ॲज वेल एज मेणवली जे आमचं नाना फडणीसांचं गाव, पण आमचं मेमण्यांचं मूळ गाव ते, तिथून आम्ही पारगावला आलो पुरंदरवरती, त्याच्यावर काम करतोय. सॉरी, मध्ये आय थिंक डिस्टर्बन्स झाला, त्याच्यावर काम करतोय. तर अशा प्रकारे मी माझ्याकडून माझा असा प्रयत्न आहे की स्थळांवरती काम होणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे होतंय.
आय होप सो तुम्हाला आजचं व्याख्यान किंवा दिलेली माहिती मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, ती तुम्हाला आवडली असेल. पुन्हा एकदा मी 12 मावळ ग्रुपचे आणि सचिन खोपडे यांचे अत्यंत मनापासून आभार मानतो की मला इथे तुम्ही बोलावलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. काही कमी जास्त झाला असेल त्याबद्दल मला क्षमा करावी. धन्यवाद. आपला निरोप घेतो. धन्यवाद.